मित्रांनो, कोणत्याही निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस गाजतो तो ए-बी फॉर्ममुळे. कालच्या महानगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या दिवशीही आपल्याला हेच बघायला मिळाले. सगळीकडे एकच चर्चा, ए-बी फॉर्म, ए-बी फॉर्म. तर आपल्याला बऱ्याच जणांना प्रश्न पडणे साहजिक आहे की अरे भाऊ, हे ए-बी फॉर्म म्हणजे नेमका असतो तरी काय? तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात काय असतो ए-बी फॉर्म. तत्पूर्वी चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. निवडणुकीच्या प्रक्रियेत ए-बी फॉर्म म्हणजेच काय? तर प्रपत्र अ आणि प्रपत्र ब हा एक अत्यंत महत्त्वाचा अधिकृत दस्तऐवज आहे. याद्वारे एखादा राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला आपला अधिकृत उमेदवार कोण आहे हे कळवतो. या फॉर्मचे दोन मुख्य भाग खालीलप्रमाणे. ए फॉर्म हा फॉर्म पक्षाच्या मुख्य कार्यालयाकडून येतो. याद्वारे पक्ष अशा व्यक्तींची नावे कळवतो ज्यांना संबंधित मतदारसंघात उमेदवार ठरविण्याचे किंवा बी फॉर्म देण्याचे अधिकार पक्षाने दिलेले आहे. यावर सहसा पक्षाच्या अध्यक्षांची स्वाक्षरी असते. त्यानंतर असतो तो प्रपत्र ब म्हणजेच काय? तर फॉर्म बी. हा फॉर्म थेट उमेदवाराच्या नावाने असतो. यामध्ये संबंधित मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण असेल हे नमूद केलेले असते. यामध्ये मुख्य उमेदवाराव्यतिरिक्त एका पर्यायी उमेदवाराचे नावही असू शकते. म्हणजेच काय? तर एखाद्या मुख्य उमेदवाराचा अर्ज जर बाद झाला तर पक्षाची जागा खाली नको जायला. ए-बी फॉर्म महत्त्वाचा का असतो? ज्या उमेदवाराकडे पक्षाचा ए-बी फॉर्म असतो त्यालाच त्या पक्षाचे अधिकृत चिन्ह म्हणजे कमळ, घड्याळ, धनुष्यबाण, हात इत्यादी जसे आपल्याकडे चिन्ह आहे ते दिले जाते. एका पक्षातून अनेक जण इच्छुक असल्यास ज्याच्याकडे हा फॉर्म असतो तोच पक्षाचा अधिकृत उमेदवार मानला जातो. जर उमेदवाराकडे ए-बी फॉर्म नसेल तर निवडणूक आयोग त्याला त्या पक्षाचा उमेदवार मानत नाही. म्हणजेच काय? तर जरी तो त्या पक्षाचा सदस्य असला तरी त्याला अपक्ष उमेदवार म्हणूनच गणल्या जातं. थोडक्यात काय? तर ए-बी फॉर्म म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपल्या उमेदवाराला दिलेले अधिकृत तिकीट असते. अधिक माहितीसाठी आपण भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता. पुढची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का? आणि असल्यास कोणत्या पक्षाचा ए-बी फॉर्म हवा आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.